नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू आणि व्यंकू महाराज बोलत असतात. आता व्यंकू महाराज आदूला विचारतात की तुला प्रमिलाशी नक्की लग्न करायचं आहे ना? हा प्रश्न मी तुला विचारतोय म्हणून संकोच वाटून घेऊ नकोस. जे तुझ्या डोक्यात चालले ते तुझ्या मनात आहे ते स्पष्टपणे बोल. यावर आदू काहीच बोलत नाही. आता व्यंकू महाराज आदूला म्हणतात की प्रमिला तुला आवडते ना? तितक्यात आता तिथे मोठ्या बाई येतात आणि व्यंकू महाराजांनी आदूचं बोलणं ऐकायला लागतात. आता व्यंकू महाराज आदूला विचारतात की आदू, अरे बाळा, मी काय विचारतोय तुला? आता हे ऐकून मोठ्या बाई जोरात आदूला आवाज देतात आणि म्हणतात की अधोक्षज. तेव्हा व्यंकू महाराज आणि आदू दोघेही पाठी वळून मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई आदू आणि व्यंकू महाराजांजवळ येतात आणि व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतात की अधोक्षज नाव आहे त्याचं. आणि आदूला म्हणतात की अधोक्षज इथे काय करतोय? कधीची बाहेर वाट बघते मी तुझी. मंदिरात जायचं आहे ना आपल्याला? तेव्हा आदू आश्चर्याने विचारतो की मंदिरात? तेही या वेळेला कशासाठी? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आत्ता जायचं आहे. एवढ्या मोठ्या हल्ल्यातून वाचलास, तू निभावून निघालास, त्यामागे आईची कृपा तर आहेच, पण घरचा देव त्याचे दर्शन नको घ्यायला, आभार नको मानायला? तेव्हा आदू मोठ्या बाईंना म्हणतो की आई तू हो पुढे, मी आलोच. आणि व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतो की आम्ही जरा. तेव्हा मोठ्या बाई आदूला म्हणतात की का, काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? ते नंतर बोला. आता एकदा देवाला जायचं मनात आलं ना तर मग थांबायचं नाही, लगेच जायचं. आणि व्यंकट भाऊजींना पण नाही आवडणार तसं, चल असं म्हणून त्या आदूला हाताला पकडून न्यायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की बरोबर बोलताय वहिनी तुम्ही. आणि आदूकडे बघत म्हणतात की अधोक्षज बाळा, देव कायम जागृत असतोच, पण आपणही आपल्या आयुष्यात जागृत राहायला पाहिजे. आणि मग त्यानंतर आपल्या वाट्याला जे काही आलं नाही आहे त्यासाठी विठुरायाचं जाऊन आभार मानले पाहिजेत. बाळा, कृतज्ञता महत्त्वाची आहेच, तू जाऊन ये, आपण बोलूया नंतर. तेव्हा मोठ्या बाई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि आदूला घाईघाईत तिथून घेऊन जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू कुठेतरी निघालेली असते. तितक्यात आता पाठीमागून मोहितरावांची गाडी येते आणि इंदूच्या एकदम जवळूनच निघून जाते. तेव्हा इंदू जोरात ओरडून म्हणते की अख्खा रस्ता सोडून दिसत नाही आहे का रे तुला? तेव्हा मोहितराव गाडी थांबवतात आणि इंदूकडे बघायला लागतात. तर इंदूसुद्धा रागाने मोहितरावांकडे बघायला लागते. आता मोहितराव गाडीतून खाली उतरतात आणि इंदूला विचारतात की काय हो मॅडम, काय झालं? आमची गाडी ओळखली नाही का? आणि म्हणतात की सॉरी बरं का, काय झालं नाही, चिखल विकल उडाला की धूळ उडाली? धूळ उडाली असेल तर ठीकच आहे की, तुम्हाला सवय असेल ना धुळीची. अहो तुमच्या त्या शेतातल्या शाळेत धूळ असते की, खूपच उडाली आहे का धूळ? तेव्हा इंदू खूप रागाने मोहितरावांकडे बघायला लागते. आता मोहितराव इंदूला म्हणतात की या साफ करतो. तेव्हा इंदू रागाने मोहितरावांना म्हणते की हात तर लावून दाखव. तेव्हा मोहितराव हसायला लागतात आणि इंदूला म्हणतात की चॅलेंज देताय की इन्व्हाइट करताय? यावर इंदू म्हणते की इन्व्हाइटच करते, जोड्याने मार खायला ये. आणि म्हणते की काय रे, गोपाळने एवढा फोडला तुला, पुरलं नाही का रे? आता पायरी सोडून वागलास ना तर विनयभंगाची केस करीन तुझ्यावर, मग उमेदवारी पण जाईल, वर जेलमध्येच जावं लागेल खडी फोडायला. त्यावर मोहितराव म्हणतात की बापरे बाप, कमालच झाली आहे. नाही, जमाना बदलला हे खरं आहे बरं का. इथं आम्ही तुमच्या काळजीपोटी बोलायला लागलो आहे आणि तुम्ही करा आमच्यावर तक्रार विनयभंगाची. ठीक आहे बाबा, जातो आम्ही आता. आणि मध्येच थांबत म्हणतो की हां, एक गोष्ट, तुमच्यातली हीच फायर ना खूप आवडते आपल्याला, नुसती आगच आग, आणि त्यात तुमचं हे रूप खूप साजरं दिसतंय. नाही, अशा आगीशी खेळायला ना खूपच नाद आहे आम्हाला. तेव्हा इंदू पायातल्या चप्पलकडे बघत म्हणते की हो का? तेव्हा मोहितराव खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि इंदूला म्हणतात की बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर फायर असाल ना तर आम्हीसुद्धा वणवा आहे, वणवा. तुमची ती शेतातील शाळा आहे ना, अख्खी जाळून टाकू तुमच्या सकट. आता आम्ही सुद्धा बघतोच की तुमची शेतातली शाळा किती दिवस चालते ते. यावर इंदू हसायला लागते आणि म्हणते की वा, गावचा नेता बनायचं आहे, तोच गावाच्या शाळेला आणि त्याच गावातल्या एका स्त्रीला जाळायची धमकी देतोय. एक गोष्ट लक्षात घे मोहितराव, कावळ्याने कितीही मोठ्या गोष्टी केल्या ना तरी त्याला बगळा होता येत नाही. तसंच तू कितीही पांढरे कपडे घातलेस ना, तुला नेता होता येणार नाही. बगळ्याच्या रूपातला कावळा आहेस तू, कावळा, आणि कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. शाळा तर सुरू होणारच. तेव्हा मोहितराव खूप रागाने इंदूकडे बघायला लागतो. तेव्हा इंदू मोहितरावांना म्हणते की हाड, आणि तिथून निघून जाते. तर इकडे आपण पाहतो की मोठ्या बाई आदूला घेऊन मंदिरात आलेल्या असतात आणि आदूला म्हणतात की आदू इथे बस. तेव्हा आदू म्हणतो की आई अगं पण ते पाया पडायच्या होत्या ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ते नंतर पडूया, आधी इथे बसतो. तेव्हा आदू एका बाकावरती बसतो.
तेव्हा मोठ्या बाई आदूला म्हणतात की अधोक्षज, तुझं तुझ्या आईवरती प्रेम आहे ना? तेव्हा आदू खूप आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की असं का विचारतेस? तेव्हा मोठ्या बाई थोड्याशा घाबरतात आणि म्हणतात की का विचारते, आणि इकडे तिकडे बघायला लागतात आणि विठुरायाकडे बघत म्हणतात की कदाचित विठुरायाची मर्जी असेल, तोच माझ्या मुखातून हे सगळं बोलवून घेत असेल असं समज, पण तुझं तुझ्या आईवरती प्रेम आहे ना? तेव्हा आदू म्हणतो की हो. यावर मोठ्या बाई म्हणतात की आईचं ऐकायचं नाही आहे का? तुला आता ठरलं ना आपलं प्रमिलाशी लग्न? यावर आदू काहीच न बोलता खाली मान घालतो. यावर मोठ्याबाई म्हणतात की हे बघ व्यंकट भाऊजी, जर तुला म्हणाले की एकांतात मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, असं काही जरी म्हणाले ना तरी त्यांचं ऐकायचं नाही. तेव्हा आदू आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की व्यंकू काकांशी का नाही बोलायचं? तेव्हा मोठ्याबाई अडकळत म्हणतात की का नाही बोलायचं ते मला नाही माहिती, विठुरायाची मर्जी असेल पण नाही बोलायचं. म्हणजे समजा मी आहे, माझ्यासोबत अजून कुणी आहे आणि व्यंकट भाऊजी आले आणि म्हणाले की मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर बोल, पण एकांतात बोलायचं नाही, कळलं? तितक्यात आता तिथे गोपाळ येतो आणि आता मोठ्या बाई आदूला म्हणतात की चल देवाच्या पाया पड. तितक्यात गोपाळ आदूला आवाज देतो आणि म्हणतो की ओ अधोक्षज महाराज. तेव्हा आदू पाठी वळून बघायला लागतो आणि गोपाळला बघून खूप खुश होतो आणि म्हणतो की गोपाळ दादा. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने गोपाळकडे बघायला लागतात आणि म्हणतात की अधोक्षज नाव आहे त्याचं. तेव्हा गोपाळ म्हणतो की सॉरी मोठ्याबाई, मी माझ्या भावाला हाक मारत होतो, तुमच्या मुलाला नाही, पण तुम्ही म्हणताय तर अधोक्षज असं म्हणून तो आदूला आवाज द्यायला लागतो. तेव्हा आता आदू घाईघाईने म्हणायला लागतो की चल आई मी जातो. तेव्हा मोठ्याबाई रागाने आदूला म्हणतात की आधी देवाच्या पाया पड आणि मग जा. तर इकडे गोपाळ आदूला म्हणायला लागतो की येत असेल तर ये, नाही तर मी जातोय. तेव्हा आदू घाईघाईत विठुरायाच्या पाया पडतो आणि तिथून निघून जातो. आता मोठ्याबाई खूपच रागाने आदूकडे बघत असतात. आता आदू बाहेर जातो आणि गोपाळच्या बाईकवर बसून तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज एकटेच विचार करत बसलेले असतात. तितक्यात आता तिथे इंदू येते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज ज्ञानेश्वरी इथे ठेवून जाते, माझं झालंय वाचून, रामकृष्ण हरी असं म्हणून ती व्यंकू महाराजांना नमस्कार करून तिथून जायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू थांब. तेव्हा इंदू थांबते आणि व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की जरा इकडे ये. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांजवळ येते आणि म्हणते की काय झालं महाराज? यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की मला तुझ्याशी अधोक्षजबद्दल जरा बोलायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते की बोला ना महाराज. तेव्हा व्यंकू महाराज थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की कसं आहे बाळा, मला अधोक्षजची थोडी काळजी वाटते. दादा गेल्यापासून त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ही जाणीव आहे मला. म्हणजे त्याच्यासोबत जर काही अघटित घडणार असेल तर मी जबाबदारी घेऊन ते थांबवावं ही भावना आहे. दादाच्या बाबतीत माझ्या हातून जे काही झालं ते माझ्याकडून अधोक्षजच्या बाबतीत होऊ नये याची मी काळजी घेत असतो. यावर इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज यात तुमचा काहीही दोष नाही आहे, तुम्ही नकाना त्रास करून घेत जाओ. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अधोक्षजचं प्रमिलाबरोबर वहिनींनी लग्न ठरवलं आहे, हे माहिती आहे ना तुला? तेव्हा इंदू म्हणते की हो माहिती आहे मला. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मग मला सांग की अधोक्षज प्रमिलाविषयीचं या लग्नाविषयीचं मत काय आहे? वहिनी सोडून कुणाला तरी अधोक्षजने सांगितलं आहे का की त्याला प्रमिलाशी लग्न करायचं आहे म्हणून? त्याला प्रमिला आवडते, तुझ्याशी काही बोलला तो? आणि मला माहिती आहे लहानपणापासून तुझ्यापासून अधोक्षज काहीही लपवून ठेवत नाही. तेव्हा इंदू खूपच टेन्शनमध्ये येते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूकडे बघायला लागतात. तर आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ आदूवर खूपच चिडलेला असतो आणि आदूला म्हणतो की एवढ्या इथंपर्यंत आल्यावरती मला सांगायची काही गरज आहे का? तेव्हा आदू म्हणतो की अरे मग दुसरा कुठला पर्यायच नाही आहे माझ्याकडे, काय करू मी? यावर गोपाळ म्हणतो की मोठ्या बाईंनी तर ठरवलं ना लग्न, मग तिच्या आज्ञाधारक पुत्रा कर लग्न. तेव्हा आदू चिडू म्हणतो की तुला सांगितलं आहे ना की मला नाही करायचं लग्न. तेव्हा गोपाळ म्हणतो की एवढ्या दणक्यात मला सांगून काय उपयोग, मोठ्या बाईंना सांग आणि एवढ्याच ठासून सांग. आणि म्हणतो की आद्या मी काही बोललो ना तरी काही फरक पडणार नाही आहे भावा. तेव्हा आदू नाराज होत म्हणतो की या आधीसुद्धा केलेत ना प्रयत्न पण नाही ऐकलं तिने. तेव्हा गोपाळ म्हणतो की सांगण्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. अधोक्षज महाराज नकार हा क्रिस्टल क्लिअर असला पाहिजे, मला हे लग्न करायचं नाही असं जाऊन सांग मोठ्या बाईंना. भावा तुझं लग्न आहे आणि त्याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तेव्हा आदू गोपाळला म्हणतो की गोपाळ दादा जर हे मला माहिती असतं ना, मला जमलं असतं ना हे, मी तुझ्याकडे आलो असतो का रे? तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की मलाही असं वाटते की काहीतरी दडलं आहे आदूच्या मनात. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा आम्ही गावाबाहेर जात होतो ना तेव्हासुद्धा त्याला मला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो ना? यावर इंदू म्हणते की हो, अहो त्याच्यासाठी त्याने गाडीसुद्धा थांबवली होती, मग ते सगळे गुंड आले आणि बोलायचं राहूनच गेलं. तेव्हा व्यंकू महाराज थोडासा विचार करत म्हणतात
की म्हणजे आदूच्या मनात काहीतरी आहे आणि ते त्याला फक्त तुला सांगायचं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ आदूला म्हणतो की आद्या, हे सगळं बस कर आणि मोठ्या बाईंना जाऊन सांग की मला हे लग्न करायचं नाही आहे. तेव्हा आदू खूपच टेन्शनमध्ये येतो. यावर गोपाळ आदूला म्हणतो की स्वतःच्या आईशी बोलायला एवढी भीती, आता मला तुझा राग येतो आहे आद्या भावा. तेव्हा आदू म्हणतो की तुलाच काय, मलासुद्धा माझा राग येतो आहे रे. तेव्हा गोपाळ म्हणतो की येतो आहे ना, मग त्याचा वापर कर आणि जाऊन बोल ना मोठ्या बाईंशी, त्यांना सांग की मला हे लग्न नाही करायचं आहे. यावर आदू म्हणतो की बरं मी काय म्हणतो आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की काही म्हणण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेव, मी एक डॉक्टर आहे, वकील नाही. आणि म्हणतो की आता मला माहिती आहे तुला हे लग्न करायचं नाही आहे, कारण तुला दुसरी कुठली तरी मुलगी आवडते ना, आणि तिलाही तू हे अजून सांगितलेलं नाही आहेस. तुला आईशी पण बोलायचं नाही आहे, तुला त्या मुलीला पण सांगायचं नाही आहे. अरे सिच्युएशन खूपच अवघड करतो आहेस भावा, असं नाही का वाटत तुला. तेव्हा आदू टेन्शनमध्ये येत म्हणतो की गोपाळ दादा, अरे विषय आईला कसं सांगायचा हाच चालला आहे ना, तर दुसरीकडे कशाला जातो आहेस तू. यावर गोपाळ म्हणतो की पण तू त्या मुलीबद्दल मला अजून काही सांगितलेलं नाही आद्या. तेव्हा आदू म्हणतो की जाऊ दे ना आता, ते तू आधी ठरलेल्या लग्नाचं काय करू ते सांग मला. यावर गोपाळ म्हणतो की सांगायचं काय आहे त्यात, तुला हे फेस करायचं आहे, आधी तू मोठ्या बाईंना जाऊन सांग की मला प्रमिलाशी लग्न करायचं नाही आहे. तेव्हा आदू वैतागत म्हणतो की अरे गोपाळ दादा, एवढं सोपं वाटतं का रे तुला हे. तेव्हा गोपाळ आदूला समजावत म्हणतो की आद्या, जगात सोपं अवघड असं काही नसतं भावा. असं म्हणून गोपाळ तिथून जायला लागतो आणि जाता जाता मध्येच थांबतो आणि त्याला काहीतरी आठवतं की एकदा पप्या गोपाळला म्हणाला होता की त्या इंदूने मोठ्या बाईंचं काय घोडं मारलं काय माहिती, त्या इंदूला काहीतरी बोलल्या आणि फार राडा झाला तिकडे घरी. तेव्हा गोपाळ आदूजवळ येतो आणि आदूला विचारतो की आद्या, मला सांग की त्या दिवशी मी तुझ्या हाताला ड्रेसिंग करून गेलो, त्यानंतर मोठ्या बाई इंदीला ओरडल्या काय. तेव्हा आदू आश्चर्याने विचारतो की काय, कोण बोललं तुला हे. आणि आदूलासुद्धा काहीतरी आठवतं आणि तो म्हणतो की हां, तेव्हा मला आरडाओरड्याचा आवाज तर आलेला, पण नेमकं काय घडलं हे माहिती नाही आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की म्हणजे हे असं काहीतरी घडलं होतं. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, हो कुत्र्यासारखं फिरलो मी गावात, पण त्यांचा काही पत्ता सापडला नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की जर विठू पंढरपूरकडे सापडला नाही ना, तर तातडीने तुम्हाला ताम्हणगावाला जायला सांगेन ना मी. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो तुम्ही मलाच बोलताय, माझ्या आधीपासून तुम्ही या गावात राहतात, तुम्हाला पण माहिती पाहिजे ना की कोण आहे तो, कुठे राहतो, काय ते. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि म्हणतात की प्रश्नाला उत्तर पाहिजे, प्रश्नाला प्रश्न नको आहे. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की चिडू नका सासूबाई, तुम्ही माझ्यावर प्लीज चिडू नका. अहो सासूबाई, तुम्हाला काय सांगू, गावातल्या प्रत्येक दारावर जाऊन विचारलं मी, पण गावातल्या कुणालाच माहिती नाही आहे विठू पंढरपूरकर कोण आहे, कुठे राहतो, त्याचा पत्ता काय आहे. तितके तिथे राया येतो आणि म्हणतो की आम्हाला माहिती आहे. तेव्हा मोठ्याबाई आणि प्रेमनाथ दोघेही रायाकडे बघायला लागतात. आता मोठ्याबाई आश्चर्याने रायाला म्हणतात की काय. आता राया मोठ्याबाई आणि प्रेमनाथजवळ येतो आणि म्हणतो की आम्ही छोटे विंजे सरकार आहोत, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. तेव्हा प्रेमनाथ रायाला म्हणतो की काय रे कारट्या, असं दाराबाहेर उभं राहून आमचं बोलणं चोरून ऐकतोस का तू, कुणाकडून शिकलं रे. तेव्हा राया म्हणतो की तुमच्याकडून. तेव्हा मोठ्याबाई आणि प्रेमनाथ आश्चर्याने रायाकडे बघायला लागतात. आता राया म्हणतो की मोठ्याबाई जेव्हा पण फोनवर बोलत असतात, किती वेळा तरी तुम्ही दाराच्या मागे उभे राहून ऐकत असतात ना. तेव्हा प्रेमनाथ खूप घाबरतो. आता मोठ्याबाई प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि म्हणतात की जावई बापू. तेव्हा प्रेमनाथ अडखळत म्हणतो की हो सासूबाई, हे छोटे विंजे सरकार आहेत ना, जरा कॉमेडी झालेत ना हो आमच्यासारखे. आणि तो रायाला म्हणतो की जा तू बाहेर जा आणि खेळ मस्त, आम्ही जरा महत्त्वाचं बोलतोय ना, चल. तेव्हा राया म्हणतो की विठू पंढरपूरकरचा पत्ता शोधताय ना. तेव्हा मोठ्याबाई आणि प्रेमनाथ खूप आश्चर्याने रायाकडे बघायला लागतात. आता राया म्हणतो की तो मी तुम्हाला देऊ शकतो. आता मोठ्याबाई खूप खुश होतात आणि रायाच्या डोक्यावरती हात फिरवत म्हणतात की जावई बापू, बघितलं ना माझा नातू किती हुशार आहे, ते अगदी माझ्यावर गेला आहे, पत्ता सांग, पत्ता सांग. तेव्हा राया म्हणतो की व्हिडिओ गेम आणि सोबतच एक मोठं चॉकलेट, मज्जाच येईल. आणि तो म्हणतो की आनंदी. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने रायाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की काय. तेव्हा राया म्हणतो की आनंदी राहिलं तर मेमरी शार्प होते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की असं का, आणि रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ रायाला म्हणतो की बरं, तुला व्हिडिओ गेम आणि चॉकलेट दोन्ही मिळालं असं समज. तेव्हा राया म्हणतो की मग तुम्ही पण मी पत्ता सांगितला असं समजा. असं म्हणून तो तिथून पळून जातो. तर प्रेमनाथ रायाला पकडायला त्याच्या पाठी निघून जातो. तर इकडे मोठ्याबाई मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ कुठेतरी निघालेला असतो. तितक्या समोरून इंदू येते. आता इंदूला बघून गोपाळ गाडी थांबवतो
आता इंदू गोपाळकडे बघायला लागते आणि गोपाळला म्हणते की गोप्या टोप्या झाली का भावाभावाची मीटिंग. यावर गोपाळ काहीच बोलत नाही, तो रागाने फक्त इंदूकडे बघत असतो. तेव्हा इंदू गोपाळला विचारते की काय रे, असं का तोंड फुगवलेस. तेव्हा गोपाळ इंदूला म्हणतो की कारण खोटं वागलीस माझ्याशी, खोटारडी आहेस तू. तेव्हा इंदू खूप आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागते आणि तिला काहीच समजत नाही की गोपाळ नक्की कशाबद्दल बोलतोय. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.